बघूया पुढची बातमी। आज खरं तर फ्रेंडशिप डे, अनेकांच्या शुभेच्छा तुम्हाला देखील आलेल्या असतील। मात्र धाराशिवमध्ये काहीसा राजकीय कुरघोड्यांचा आणि मैत्रीचा एक नवीन असा बंध बघायला मिळालेला आहे। खासदार ओमराजे निंबाळकरांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आणि आज पहिल्यांदा भाजप कार्यकर्त्यांच्या सोबत एका मंचावरती त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली। कार्यक्रमाच्या जाहीर व्यासपीठावरून त्यांनी जुन्या मित्रांना नव्यानं मैत्रीची साथ घातलेली आहे। दिल से दिल तक हे नातं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। भाजपच्या आमदार बसवराज पाटील यांनी ओमराजेंच्या या वक्तव्याला दाद दिली। मैत्रीचं नातं अधिक घट्ट करण्याचं सूतोवाच देखील त्यांनी केलंय। आता सगळा सामान्य जनतेची ताकद काय असते मला वाटतं पाटील साहेब तुम्ही आमदार झाल्यापासून माझा प्रवेश झाल्यापासून बऱ्यापैकी लक्षात यायला हळूहळू सुरुवात झाली आहे आणि ही मला वाटतं ही चांगल्या प्रकारची चाहूल आहे म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही। कारण ते मी त्यांच्यात राहणारा कार्यकर्ता आहे, त्यांच्या भावना जाणणारा मी कार्यकर्ता आहे। भले मी खासदार असेल पण त्यांच्या प्रत्येक सुखादुःखाच्या क्षणी त्यांच्या प्रत्येक चर्चेत हा ओमराजे त्या ठिकाणी उपस्थित असतो। त्यामुळे त्यांच्या भावना निश्चितपणे मनात दिल से दिल तकचा नाता आहे आम्हाला आणि ती जोडला गेलेला आहे आणि ती तसाच अखंडपणे जोडला राहील एवढं वचन देतो। पाटील साहेबांनाही शुभेच्छा देतो। आमचे सगळे मित्र, आमच्या एका खासदार मित्राने या ठिकाणी उल्लेख केला की हे जागतिक मैत्रीचा दिवस आहे। मला वाटतं गुंड वकील साहेबांनी चांगले दिवस निवडले मैत्रीचा दिवस आणि म्हणून मी सगळ्या आमच्या मित्रांना आणि आपल्या सर्वांना आपल्या साक्षीनं एवढंच सांगू इच्छितो की हा मैत्री